नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये चातुर्मासामध्ये काही नियम पाळायचे आहेत, ते नियमांचं पालन करायचं आहे, जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। या नियमांपैकी तुम्ही कोणताही एक नियम चातुर्मासामध्ये पाळायचा आहे। चातुर्मासामध्ये यापैकी एक नियम पाळायचा आहे। चातुर्मासामध्ये रोज तुळशी पुढे हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे। हळदीने स्वस्तिक काढून याची पूजा करायची आहे। 4 महिने आपल्याला सलग हा नियम पाळायचा आहे। त्यानंतर 4 महिने रोज पिंडीवर दुधाने अभिषेक करायचा आहे। चातुर्मासामध्ये 4 महिने रोज विष्णूंना किंवा कृष्णाला तुळस व्हायची आहे। तसेच चातुर्मासामध्ये प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सवाष्ण स्त्रीची खणा नारळाने ओटी भरायची आहे। एका सवाष्ण स्त्रीला जेवायला घालायचं आहे आणि तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे। तसेच या 4 महिन्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। 4 महिने सलग हा उपाय करायचा आहे। तसेच शक्य असल्यास दररोज तुळशी पुढे तुपाचा दिवा लावायचा आहे। सकाळ किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावू शकतात किंवा दोन्ही टाईमला तुम्ही हा दिवा लावू शकतात। चातुर्मासामध्ये मुख्य दरवाजात चिटकवलेली लक्ष्मीची पाऊले असली तरी रोज आपल्याला रांगोळीच्या साह्याने पाऊले काढून हळद कुंकू व्हायचा आहे। चातुर्मासामध्ये हा नियम 4 महिने सलग करायचा आहे। तसेच दिवे लागणीच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध, साखर, चहा द्यायचा आहे, पाहुणचार करायचा आहे। 4 महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही आणि पेन द्यायचा आहे। तसेच चातुर्मासामध्ये जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात, कोणतेही मंदिर असेल तरी चालेल, रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा लावून प्रसाद ठेवायचा आहे। चातुर्मासामध्ये एखाद्या गरीब गरजूला वस्त्रदान, अन्नदान करायचं आहे। तसेच चातुर्मासामध्ये कांदा लसूणही खाऊ नये, हा एक नियम पाळायचा आहे। चातुर्मासामध्ये तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। दररोज हा जप करायचा आहे। तसेच पुरुष सूक्त रोज 1 वेळा वाचायचा आहे। 4 महिने या चातुर्मासामध्ये 1 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ तरी जप करायचा आहे। 4 महिने रोज 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम वाचायचा आहे किंवा ऐकायचा आहे। यामुळे तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल। तसेच चातुर्मासामध्ये रोज 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करायचं आहे। चातुर्मासामध्ये जमिनीवर झोपायचं आहे, पलंगावर झोपायचं नाही, हा पण नियम तुम्ही पाळू शकतात। 4 महिने रोज भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचायचा आहे, म्हणजे भगवद्गीतेमध्ये 18 अध्याय आहेत। 4 महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन 11 प्रदक्षिणा मंदिरात जाऊन घालायच्या आहेत। तसेच चातुर्मासामध्ये तुम्ही रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात, हा एक नियम पाळायचा आहे। चातुर्मासमध्ये मांसाहार वर्ज्य करायचा आहे, हा एक नियम आहे। मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे 4 महिने। चातुर्मासामध्ये रोज देवघरात तुपाचा दिवा लावायचा आहे। सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही हा दिवा लावू शकतात। कोणत्याही एक वेळ तुम्ही हा तुपाचा दिवा लावू शकतात किंवा दोन्ही टाईम लावलं तरी चालेल। तसेच 4 महिने रोज शिवपिंडीवर पांढरे फूल व बेलपत्र व्हायचं आहे। तसेच आपल्या आवडीच्या एखाद्या वस्तूचा किंवा पदार्थाचा त्याग करायचा आहे, जसे की उदाहरणार्थ चहा, कॉफी किंवा इतर पदार्थ 4 महिने खायचे नाहीत, 4 महिने पाळायचे आहेत। चातुर्मासामध्ये तुम्ही रोज गाईलाही घास देऊ शकता। तसेच चातुर्मासामध्ये 4 महिने रोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करायचं आहे। तसेच चातुर्मासामध्ये 4 महिने प्रत्येक गुरुवारी संपूर्ण स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करायचं आहे। चातुर्मासामध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 वेळा श्री सूक्ताचं वाचन करायचं आहे। तसेच 4 महिने रोज कुलदेवतेची आरती करायची आहे। कुलदेवी आपली घराची रक्षण करणारी असते, म्हणून 4 महिने रोज 1 वेळा तरी कुलदेवतेची आरती करायची आहे। तसेच तुम्ही 4 महिन्या चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत हे देखील तुम्ही करू शकता। 4 महिने आपल्याला रांगोळीच्या साह्याने किंवा साचा भेटतो, त्याने आपल्याला गोपद्म रांगोळी काढायची आहे। देवघरात किंवा तुळशी पुढेही तुम्ही ही रांगोळी काढू शकतात। रांगोळी काढल्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। गोपद्म व्रत कसं करायचं आहे, तसेच
तुम्ही चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रतही करू शकतात. यापैकी कोणताही एक नियम तुम्ही चातुर्मासामध्ये पाळायचा आहे. ज्यांनी यापैकी कोणताही नियम पाळायला चालू केला नसेल त्यांनी उद्याच्या गुरुपौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे नियम करू शकतात. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात, काही नियम पाळतात. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केले जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार म्हणजेच मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, ग्रहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाही. तर या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळा. चातुर्मासामध्ये 4 महिने पाळलेल्या नियमांचे उद्यापन कधी करायचे? ज्यांनी आषाढी एकादशीपासून नियम पाळण्यास सुरुवात केली आहे त्यांनी कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी दिवशी याचं उद्यापन करावं. आणि जे उद्यापासून म्हणजे गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करणार आहेत त्यांनी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे नियम पाळायचे आहेत आणि त्रिपुरारी पौर्णिमेला उद्यापन करायचं आहे. तर ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.